वाजले संध्याकाळचे 4. मार्लेश्वरवरून आम्ही खाली उतरून नाश्ता वगैरे करून मस्त आलो आहे रत्नागिरीत. रत्नागिरीचा जस्ट हातखंबावरून टर्न घेऊन CNG पेट्रोल पंप लागला आहे, तर तिथे CNGसाठी थांबलो आहे. आता पुढे आम्ही चाललो आहे आता कनकादित्य मंदिर जे आहे कशेळीत ते करणार आणि ते कशेळी बीच करणार ते. तर ॲक्च्युली ब्लॉग थोडा मोठा होईल, तर त्यासाठी कशेळीचा आणि उद्याचा गणपतीपुळेचा व्हिडिओ मी माझ्या उद्याच्या म्हणजे सेकंड पार्टमध्ये टाकेन. सो डिवाईड करतो. तर आपला कोकण जे पावसात जे बघायला भेटतं हे भारी सुख आहे. तर तुम्ही जरी कोकणातले असाल किंवा नसाल तरी तर कोण तुमचे फ्रेंड्स असतील त्यांना घेऊन या, कोकणात फिरवा आणि आपलं कोकण दाखवा आणि आपल्या कोकण टुरिझमचा प्रमोशन करा. जे आपण मार्लेश्वरमध्ये मंदिर केलं, माझं तर फर्स्ट टाईम होतं. तर जे दर्शन झालं आहे ना, काय सांगू, एक नंबर दर्शन झालं आहे. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा अजिबात असं रश म्हणजे गर्दी वगैरे नव्हती. त्यानंतर गर्दी यायला सुरुवात झाली, तर खूप चांगलं वाटलं. फर्स्ट टाईम होतं माझं. आणि आपले जे बाकीचे आलेत त्यांनाही विचारू की कसं दर्शन झालं आहे. काय सांगशील मार्लेश्वरबद्दल? खूप सुंदर अनुभव होता, मस्त होतं. पावसाळ्यात जाण्याची तर अजूनच खूप मस्त मजा आहे, कारण धबधबे वगैरे तिथे दिसतात आणि त्या गुफेत खूपच वेगळा अनुभव होता की गुफामध्ये जाऊन शिवजींचं दर्शन घेतलं. इतकं सुंदर होतं की छान मजा आली. फोटो काढायला अजून मजा आली. पावसात चढताना मजा आली. उन्हात असतं तर जरा मजा आली नसते. सो पावसात जाणं प्रिफर करा. खूप सुंदर वाटेल, खूप सुंदर अनुभव येईल. आम्ही मस्त मजा आली छान. खूप पटापट आम्ही चढलो आहे की नाही. किती पायऱ्या होत्या? किती पायऱ्या? 530 पायऱ्या चढलो आम्ही. दर्शन घेऊन छान वाटलं. सांग. अरे बोल. मस्त वाटलं. प्रवास अजून सध्या तरी चाललेला आहे. आता आम्ही बीचवर जाणार आहोत. पुढचं अरे वारे कसं वाटलं? छान वाटलं, मस्त वाटलं. तुम्हाला? खूप मजा आली. खूप मजा आली. दर्शन पण व्यवस्थित झालं. निसर्गरम्य धबधबे वगैरे बघून पाऊस पण पडत होता रिमझिम, त्यामुळे आम्हाला आनंद झाला. बघा तुम्ही पण चालवा, घ्या तुम्ही पण जरा हातात कधी. हां तर आम्ही आलो आहे कनकादित्य मंदिर कशेळी. वाजलेत संध्याकाळचे 5:15. तर लास्ट टाइम पण मी आलेलो इकडे कनकादित्य मंदिरला. काय सुंदर मंदिर आहे बघा. आणि परिसर पण खूप छान आहे. आतलं तर मी तुम्हाला नाही दाखवू शकत, सो बाहेरून बघून घ्या मंदिर. गाभाऱ्यात कॅमेरा बंदी. हे असं श्री देव कनकादित्याचं मंदिर आपलं सुंदर कशेळीमधलं. पूर्ण काम बघा मस्त सुंदर.
सुंदर मंदिर आहे ना, म्हणून मी दुसऱ्यांदा आलो. पहिल्यांदा येऊन गेलो आहे, आवडलेलं म्हणून इथे आलो आहे परत या फॅमिलीला दाखवायला स्पेशली. रत्नागिरीमधला सगळ्यात माझा आवडता स्पॉट म्हणजे कशेळीचा देवगडी बीच सनसेट पॉईंट. वाजले संध्याकाळचे 5:45, सूर्य अजून वरती आहे. सनसेटसाठी आम्ही एकदम परफेक्ट टायमावर आलो आहे. तर सनसेट पॉईंट एन्जॉय करूया विथ आपल्या लवली फॅमिलीसोबत आणि मजा घेऊया. हे लोक पण फर्स्ट टाईम बघत आहेत, म्हणजे माझ्या लास्ट टाईम मी आलेलो जे ओमकार रुजयासोबत त्यांनी व्हिडिओत बघितला आहे. आता पण प्रत्यक्षात बघणं आणि व्हिडिओत बघणं खूप फरक आहे. तसंच केतनने पण बघितला नव्हता स्पॉट, तो पण फर्स्ट टाईम येतो आहे. तर एन्जॉय करा. गाडी लॉक केली ना भाई? चला ये, इथे कुठे थांबतायत? पुढे जायचं आहे. सगळ्यांना रत्नागिरीचा आमचा दुसरा दिवस, म्हणजे आज रविवार आहे, काल शनिवार. आज आम्ही चाललो आहे रत्नागिरीत गणपतीपुळे मंदिर. तर खूप प्रसिद्ध सुंदर असं मंदिर आपलं गणपतीपुळेचं सगळ्यांनाच माहिती आहे. आणि माझी एवढी हवा आणि केस एवढी उडत आहेत त्याचं कारण हे आहे मागे आरेवारी बीच. काल आम्ही हॉटेल स्वरूपमध्ये स्टे केलेला, म्हणजे लास्ट टाईम मी जेव्हा आलेलो ना तेव्हा इथे हॉटेल स्वरूपमध्ये स्टे केलेला. खूप चांगलं हॉटेल आहे, तुम्ही पण या, सर्च करा. आणि सिटीमध्येच आहे आणि त्याच्या आजूबाजूला जेवायचं आपलं पण चांगले सोय आहे. हॉटेल्स खूप आहेत, खूप म्हणजे व्हेज पाहिजे म्हणते व्हेज, नॉनव्हेज असे खूप हॉटेल्स आहेत. तसेच मी एवढा जास्त बोलत नाही कारण
गाडीमध्ये गाणी लावतात, तर मग ते आणि हा नजारा बघा आता. गणपतीपुळेवरून आम्ही डायरेक्ट आता हेच आरेवारीमध्ये इथे टाईमपास करू आणि तसंच मुंबईला निघणार आहे. बाकी तर काही एवढं फिरणार नाही आज. तो लवकर घरी पोचायचं आहे कारण उद्या आहे सोमवार ऑफिस डे, तर लवकरात लवकर आराम करूया घरी जाऊन पण. त्यामुळे जेवढं लवकर पोचतील घरी तेवढंच चांगलं. आणि हे इथे आमचे सगळे फोटो काढताना आणि हा व्ह्यू बघा आता. सगळंच उडतंय. ती रोल झाली रे खुल्ली. सांगितलं तुला. हा खुल्याचं जास्त असं वाटतं पंखा लावलाय ना बाजूला. आजचं पहिलं दर्शन आपलं गणपतीपुळे. गणपती बाप्पा मोरया. सकाळी सकाळी आल्यामुळे गर्दी तशी नाही आहे. तरी आज रविवार आहे म्हणून तरी एवढी मला असं वाटतंय गर्दी आहे सकाळी. नाहीतर शनिवार शुक्रवार वगैरे आपल्या म्हणजे वीकडेमध्ये कमी थोडी. हे माझं थर्ड टाईम आहे जे रत्नागिरी आपलं गणपतीपुळेला येतं आणि हे प्रदक्षिणा मार्ग. आणि आमचे मागून येत आहेत पब्लिक. संतृप्ती संतृप्ती मी मारू नको तिला. नको मारू ना. हा संतृप्ती. हा मागे 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 मागे. गणपती बाप्पा. चला आतमध्ये तर गाभाऱ्यात आपला व्हिडिओ बंद. सो आपला इथपर्यंतच दर्शन. मंदिर मामा की जय. इकडून माझा कॅमेरा बंद. आता इथून आम्ही दर्शन घेतो आणि दर्शन झाल्यावर बाहेर भेटतो. चला. तर दर्शन करून झालं आहे, बाहेर आलो आहे आणि इथे वाळू बघा म्हणजे पाणी इथपर्यंत येतं. तर पण एक विषय असा आहे की पाणी त्या पायरीच्या वरती चढत नाही, बाकी सगळीकडे पाणी असतं. काय किमया आहे ना बघा. आणि मंदिर बघा काय सुंदर. वाव. आणि बघा इकडे बघा किती वाळू वाळू. पप्पाचं
ते छान दिसत आहे. एक सुखद असा अनुभव गणपतीपुळेच्या आपण बीचवर आणि बाजूला इकडे मंदिर. वा, आतमधलं मी तर नाही दाखवणार आहे तुम्हाला, बट इकडूनच बघा छोटं असं. जवळजवळ 1 तास टाईमपास करून म्हणजे बीचवरती आता आम्ही निघालो आहे गाडीच्या दिशेने. खूप चांगलं वाटलं नारळ पाणी पियालं. बाकी काय नाही, अजून काय खाल्लं पण नाही, म्हणजे सकाळचा नाश्ता काय केला नाही. वाजले आहेत 11:15. वा मस्त. 10ला आलेलो मंदिरात, मस्त दर्शन झालं सुंदर. अजून 1 तास जर थांबलो ना तर खिचडी आपला महाप्रसाद चालू आहे. पण मुंबईला जायचं आहे तर निघूया लवकरच. प्रदक्षिणा तर मी अजून कधी केलं नाही, 3 वेळा आलो. बट बघू कधीतरी एकदम असं 2-3 दिवसाचा प्लॅन असेल ना रत्नागिरी तेव्हा करीन. तर असा होता मंडळी आपला पूर्ण रत्नागिरीचा एक एपिसोड, जो तुम्ही 2 पार्टमध्ये बघितला आहे. कारण मोठा झाला असता त्यामुळे मी ते तसं केलं आहे, 2 पार्ट, छोटे छोटे शॉर्ट्स असे, छोटे छोटे व्हिडिओ. तर कसं वाटलं हे नक्की सांगा. जर काही आवडलं असेल तर प्लीज एक लाईक करून जावा इथपर्यंत बघतायत तर. आणि चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा सर्वांनी, आणि कोणाला फ्रेंड्सला वगैरे पण सांगा. आणि इथंच थांबलो आहे आता. जो सकाळी आम्ही थांबलेलो नाश्त्यासाठी त्या हॉटेलला, थोडं हे लोक समुद्रात जे टाईमपास केला आहे यांनी, तर भिजले आहेत कपडे, तरी चेंज करणार. कारण इकडचं वॉशरूम चांगलं आहे. आणि हे हॉटेल आहे कुठचं आहे माहिती आहे, द ड्राईव्ह इन करून एक हॉटेल आहे, तिकडे थांबलो आम्ही. संगमेश्वर आपल्या हायवेच्या बाजूलाच आहे. पुढे संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे लगेच 5 मिनटावर. तर चांगला आहे. आणि बसायला वगैरे सुविधा पण एकदम मस्त आहे. आणि इथून आपली लाडकी लालपरी येते. बघा, चिंचवड, रत्नागिरी चिंचवड. चला मंडळी, भेटू अशा पुढच्या एका छानशा व्हिडिओ. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.